शेतकऱ्यांना 5 जुलैपर्यंत कर्जमाफी मिळणार। राज्यपालांच्या सहीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती। नसरापूर नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा। 58 दिवसात फास्ट ट्रॅक कोर्टाचा ऐतिहासिक निकाल। फाशीच्या अंमलबजावणीनंतर समाधान होईल। पीडितेच्या वडिलांची प्रतिक्रिया। नराधमांना 2 महिन्यात फाशीपर्यंत पोहोचवता येतं, हे नवीन उदाहरण कोर्टानं आपल्या समोर मांडलं। नसरापूर प्रकरणातील ऐतिहासिक निकालानंतर मुख्यमंत्र्यांकडून समाधान व्यक्त। न्यायमूर्तींसह सरकारी वकील आणि पुणे ग्रामीण पोलिसांचे मानले आभार। असं कृत्य करणाऱ्या नराधमाला जिवंत राहण्याचा अधिकार नाही। कोर्टानं पीडितेच्या कुटुंबाला खरा न्याय दिला। अत्यंत कठोर आणि महत्त्वाच्या निर्णयाबद्दल कोर्टाचे आभार। उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। फडणवीसांचा हितचिंतक, ते पंतप्रधानपदी बसत असतील तर पाठिंबा देईन, मात्र फडणवीस पंतप्रधान होऊ नये म्हणून शहांची शिंदेंच्या शिवसेनेला सुपारी। उद्धव ठाकरेंची टीका, तर ठाकरेंनी स्वतःच्या भविष्याकडे बघावं, बावनकुळेंचं प्रत्युत्तर। मी माझ्या वडिलांचा फोटो वापरून 9 खासदार निवडून आणले, मात्र शिंदेंची शिवसेना म्हणजे बिनबापाचा पक्ष। उद्धव ठाकरेंची टीका। एकनाथ शिंदे वर्डीत दारोदारी फिरल्यानं तुमचं शेंबडं पोरग आमदार झालं। नगरसेवकांचाही अनुभव नसताना तुम्ही मुलाला मंत्री बनवलं। श्रीकांत शिंदेंवरील टीकेनंतर नरेश मस्केंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा झाली आहे। लवकरच अर्थ खातं आपल्याकडे येईल। बारामतीच्या जनता दरबारात जय पवार यांचा दावा। टीईटी पेपर फुटीतील आरोपींवर मकोका लावणार। कायद्यात दुरुस्तीच्या हालचाली। परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणार। पुनर्परीक्षेचं शुल्क नाही। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती। टीईटी पेपर फुटी विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक। मंत्री दादा भुसेंना काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले। भुसे विधान भवनाबाहेर येताच काँग्रेसकडून निषेध व्यक्त। आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात। टीईटी पेपर फुटीतील आरोपींवर मकोका लावणार। कायद्यात दुरुस्तीच्या हालचाली। परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणार। पुनर्परीक्षेचं शुल्क नाही। शालेय शिक्षण मंत्री भुसेंची माहिती। टीईटी पेपर फुटी विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक। मंत्री दादा भुसेंना काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले। भुसे विधान भवनाबाहेर येताच काँग्रेसकडून निषेध व्यक्त। आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार पुन्हा एकदा डिलिमिटेशन विधेयक मांडणार। एनडीए मधील उच्चपदस्थ नेत्यांची माहिती। मागील अधिवेशनात 2/3 बहुमत नसल्यानं विधेयक नामंजूर। चिकन खाल्ल्यानंतर दही खाल्लं, विषबाधेमुळे पत्नीचा मृत्यू। पती गंभीर। नाशिकमधील धक्कादायक घटना। नेमकी विषबाधा कशामुळे झाली यामागील कारण अद्याप अस्पष्ट। तपासू। जळगावच्या जामनेरमध्ये 40 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार। देऊळगाव कापूसवाडी रोडवरील जंगलातील घटना। तरुणासोबत असलेल्या इतरांनी अत्याचाराचे व्हिडिओ काढून व्हायरल केल्याची माहिती। 14 आरोपींना अटक। पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा नगरविकास विभागामार्फत राबवणार। वारकऱ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा देणार। स्थानिकांचं हिताचं संरक्षण। रोजगार निर्मितीला प्राधान्य। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती।